नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो विषय तो शिक्षणाच्या संबंधित आहे. शिक्षण हा जादूचा ताईत आहे. तो एकदा गळ्यात बांधला म्हणजे भूताच्या बापाला दाद देत नाही व गळ्यातून पडण्याची भीती नाही. म्हणून सगळ्यात मोठे जी समजा आपली देवता असेल तर शिक्षण आहे, ते आपण शिक्षण घेतलं पाहिजे. आपल्याला जर प्रगती करायची असेल तर आपल्याला 4 माध्यमातून जावं लागतंय. 1 नंबर शिक्षण, 2 नंबर ज्ञान, 3 नंबर बुद्धी आणि 4 नंबर विज्ञान. याच्यामध्ये शिक्षण म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता शिक्षण ते कसं घ्यावं लागतं हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता शिक्षण कोणत्या माध्यमातून होतं? त्या ठिकाणी शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, बोर्ड असेल आणि पुस्तक असेल, रजिस्टर पेन असेल, तर याच्या माध्यमातून आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं. आता शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला काय मिळते? माहितीचा साठा. त्यालाच काय म्हणायचं? 2 नंबर ज्ञान असं म्हणतात. तर ज्ञान म्हणजेच काय? माहितीचा साठा. हे आपल्याला समजलेलं आहे. तर आता माहितीचा साठा आहे, जगामध्ये जो समजा माहितीचा साठा आहे, आपल्याला डोळ्यानं बघितल्याशिवाय, ऐकल्याशिवाय आणि समजून घेतल्याशिवाय आणि त्याच्यावर प्रॅक्टिस केल्याशिवाय तर त्या ठिकाणी माहितीचा साठा त्या ठिकाणी निर्माण होत नसतो. आता 3 नंबर आपल्याला ज्ञान आहे. मग आता ज्ञान आहे, माहितीचा साठा कुठे होत असतो? मेंदूमध्ये होत असतो. मग आता मेंदूमध्ये त्याला काय म्हणायचं? ब्रेन असं म्हणायचं. जसं मेमरी कार्ड असतं, लॅपटॉपमध्ये हार्ड डिस्क असते, तर त्या ठिकाणी तसेच आपल्या याच्यामध्ये काय असते? हार्ड डिस्क म्हणा, त्याला मेमरी म्हणा, तर त्याला मेंदू म्हणतात, त्याला बुद्धी असं म्हणतात. तर मग माहितीचा साठा म्हणजे ज्ञानाचा साठा कुठे? बुद्धीमध्ये, ब्रेनमध्ये केला जातो. मग आता ह्या 3 गोष्टी झाल्या, ह्या 3 गोष्टी आपल्याला समजल्या. तर आपण माहितीचा साठा मेंदूमध्ये केलेला आहे. तर आता या माहितीच्या साठ्याची अंमलबजावणी म्हणजेच विज्ञान वय, म्हणजे याचा अंमलबजावणीचं कलाकौशल्य आपल्याला शिकणं आहे. ज्याला माहितीच्या अंमलबजावणीचं कला कौशल्य म्हणजेच काय? विज्ञान वय. आणि ज्याला हे विज्ञान आलं तो सक्सेसफुल झाला. तर जीव, भौतिक, रसायन हे तर विज्ञानाचे विषय आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त जे समजा निसर्गाच्या सान्निध्यातलं जगाचं विज्ञान आहे, हे विज्ञान आपल्याला शिकणं महत्वाचं आहे आणि याचं स्किल शिकणं महत्वाचं आहे. म्हणून या 4 गोष्टीच्या आधारावरच आपण प्रगती करू शकतो, पुढे जाऊ शकतो. तर मग आज या ठिकाणी आपण थांबूया. बस इतकंच या व्हिडिओमध्ये संपलेलं आहे. भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.